महाराष्ट्र महाराष्ट्र आहे अशी आपली दैदिप्यमान संत परंपरा आणि पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं, ते त्यांच्यामध्ये रुजावं आणि या माध्यमातून एक शिवविचारी नवीन पिढी घडावी या पवित्र उद्देशानं इक्बाल सरांनी, आपल्या सर्वांचे लाडके लेखक, दिग्दर्शक, गीतकार, अभिनेता त्यांनी संकल्प सोडला श्री शिवराज अष्टकाचा आणि सत्यसंकल्पाचा दाता नारायण पूर्ण करी सर्व मनोरथ या संत वचनाप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या, आई जगदंबेच्या, मासाहेब जिजाऊ साहेबांच्या कृपेनं, पांडुरंगाच्या, माऊलींच्या, सर्व संतांच्या कृपेनं 5 चित्रपुष्प या महाराष्ट्र भवानीच्या चरणी अर्पण झाले. तुम्हा सर्व रसिक मायबापांच्या चरणी अर्पण झाली आणि त्यातलं 6वं पुष्प रणपती शिवराय स्वारी आग्रा हे येत्या 30 जानेवारी या दिवशी प्रदर्शित होत आहे संपूर्ण जगभरामध्ये. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी आणि यांनी हे सर्व जगभर पोहोचवण्यासाठीचा हा विडा त्यांनी उचललेला आहे चांगल्या अर्थाने. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून स्वारी आग्रा का, आत्तापर्यंत आपण आग्र्याहून सुटका असं ऐकलं, तर स्वारी आग्रा का याचं उत्तर तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळणार आहे. आत्ता जो या ठिकाणी कलेचा आविष्कार झाला, महाराष्ट्राच्या मातीतली कला काय करू शकते, मेलेल्या मुर्द्याला जागा करण्याची ताकद शाहिरीमध्ये असते आणि अशाच आपल्या अनेक लोककला ज्या लुप्त होत चाललेल्या आहेत त्याचा अंतर्भाव या चित्रपटांमधनं प्रत्येक चित्रपटात केलेला आहे. त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराजांचे अभंग, प्रत्येक चित्रपटात एक अभंग असतो, हा आपला नियम आहे अष्टकाचा. आणि या सर्व कलाकारांच्या सगळ्या या टीमच्या सहाय्यानं हे शिवधनुष्य पेलत ही एक सुंदर अशी कलाकृती आपल्या सर्वांच्या भेटीला येते. मी खरं तर सर्व मायबाप प्रेक्षकांना ज्यांनी शिवराज अष्टकावर मनापासून प्रेम केलं आणि गेले अनेक दिवस वाट पाहायला लागली, त्यांना खरं तर 2 वर्ष 3 वर्ष वाट बघायला लागली, त्या सर्वांना मनापासून आमच्या सर्व टीमकडनं धन्यवाद देतो की तुम्ही जे प्रेम देताय, तुमचे सर्वांचे आशीर्वाद हे आम्हाला बळ देतात. छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यातल्या नवीन नवीन गोष्टी ज्या अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत ते चित्रपटाच्या माध्यमातून भव्य पडद्यावरती पोहोचवण्यासाठी सर्वांचं प्रेम असंच आमच्या पाठीशी राहावं, आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावे. आणि आज या चित्रपटाचं लघुदर्शन, ट्रेलर लॉन्च सोहळा या ठिकाणी होतोय. त्याला उपस्थित सर्व माध्यम प्रतिनिधी, त्यांचा सर्व आमच्या टीमच्या वतीनं मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही संपूर्ण जगभर आम्हाला पोहोचवण्यासाठी भरपूर मदत करता. तुमचे खूप सहाय्य या कलाकृती पोहोचवण्यामागं खूप मोठा हात तुमचा आहे, त्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी. आणि पाठीशी खंबीर उभे राहिले त्यासाठी पॅनोरमा स्टुडिओचे सर्व आणि त्याचबरोबर मुगाफी आणि सर्व टीमचे मनापासून आभार मानतो. गणेश गारगोटे सर, त्यांची सर्व टीम आणि ज्ञात अज्ञात सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, कारण हा खेळ जो हे एकल्याचा, हे छत्रपती शिवरायांचं जे आपल्यावरती अनंत अनंत उपकार आहेत त्याचं स्मरण करणं, ते पुढं पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि हे शिवधनुष्य आहे ते पेलण्यासाठी सगळे हजारो लाखो हात पाठीशी आहेत. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण थोड्याच वेळात आत्ताच जसं अवधूतजी तुम्ही एवढा उल्लेख केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं एवढा मोठा तामझाम हे सगळं खरं तर शिवधनुष्य पेलल्यासारखंच आहे, पण खंबीरपणे जे तुमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि जगभर जे या सिनेमाला पोहोचवणार आहेत, खऱ्या अर्थाने त्यांनी या सिनेमाची जी सगळी धुरा सांभाळली असं आपण म्हणूयात, त्यांना मी आता इथे येण्याची विनंती करणार आहे. मगाचपासून आपण सगळे जे सांगतोय की या सिनेमाला घडवण्यामागे खरं तर खूप महत्त्वाच्या व्यक्ती असतात, ते म्हणजे सिनेमाचे निर्माते. आणि ते महत्त्वाचं काम, ती महत्त्वाची जबाबदारी ज्यांनी पेलली आहे ते म्हणजेच पॅनोरमा स्टुडिओज. आणि त्यांच्या वतीने आज इथे मी येण्याची विनंती करते. पॅनोरमा स्टुडिओजचे चेअरमन कुमार मंगत पाठकजी, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. त्या लाभलेल्या आहेत आणि म्हणूनच आज आपण इथे या सिनेमाचा ट्रेलर अनावरण सोहळा करतोय.